पुरुषोत्तम मॅडमने जरी मला पूर्णपणे स्वीकारलं नसलं तरी त्या पूर्वीसारख्या नाही रागवत माझ्यावर. तारा मॅडमचा सुद्धा तसंच होईल. तुझा विश्वास आहे ना? हो. तुझ्या विश्वासावर माझा विश्वास आहे. थँक्यू. सगळ्यांच्या बाबतीत किती प्रेम आहे ना तुझ्या मनात. आणि बरोबर विचार करताय तुम्ही. प्रेमाशिवाय जग कसलं? आता तारा मॅडमचंच बघा. मी त्यांना लहानपणापासून ओळखते. त्या कधीच बोलताना वागताना समोरच्याचा विचार करत नाहीत. नेहमी स्वतःचाच विचार करतात. पण तरीही मला हे माहिती आहे की त्यातून खूप चांगले आहेत. फक्त भैरवी माईंमुळे त्या असं वागत होत्या. त्यांच्यातला चांगुलपणा त्यांच्या खोटेपणाच्या आड लपला होता. पण आता सगळं कसं चांगलं होणार आहे. ऐश्वर्या मॅडम सुद्धा घरी येतील आणि सगळं कसं छान होतंय की नाही तुम्ही बघा. अहो काय झालं? माझं काही चुकलं का? मी चुकीचं बोलले का काही? नाही ना, किती सहन केलंस ना तू सावली. अजूनही करतेस. त्याबद्दलच विचार करत होतो. सारंग सर, हे सगळं झालं, होऊन गेलं. मग आता कशाला विचार करताय या गोष्टीचा? आणि जेव्हा केव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा तुम्ही होतातच की माझ्यासोबत. मला खात्री आहे माझ्यावर कितीही मोठं संकट आलं तरीही माझे सारंग सर कायम माझ्या पाठीशी उभे असते. किती निरागस आहेस तू सावली. येणाऱ्या संकटापासून अनभिज्ञ. आता जे संकट येणार आहे त्यातून कसं बाहेर काढणार मी तुला? तुम्हाला माहिती आहे अमृता वहिनींचं बाळ आहे ना, ते येण्याच्या आधीच त्याचे पायगुण दिसायला लागले आहेत. म्हणून सगळं चांगलं होणार आहे. अरे हो, मी तुम्हाला सांगायलाच विसरले की आज मी काय केलं ते. आज मी अमृता वहिनींच्या खोलीत गेले आणि तुम्हाला माहिती आहे अमृता वहिनी काय म्हणाल्या? काय? त्या म्हणाल्या की त्यांना सुद्धा लवकरात लवकर संधी हवी आहे आपल्या खोलीत बाळाचे फोटोज लावण्याची. काय झालं? शांत का झालात तुम्ही? तुम्ही मला हे जग दाखवलात. मला माहीतही नव्हतं की हे सगळं घडणार आहे माझ्या आयुष्यात. म्हणून मी ठरवलंय. अहो तुम्ही जरा शांत बसाल का? काय पिंजऱ्यातल्या वाघासारखी हेरझाऱ्या घालताय मागासपासून? नाही ग, मला शांत बसवत नाही. मला खूप अस्वस्थ झाल्यासारखं झालंय. सारंगला सावलीबद्दल सांगितलं, त्याचा त्रास होतोय का तुम्हाला अजूनही? नाही नाही, त्याचा त्रास होत नाही. ते कधी ना कधी त्याला सांगावं लागणारच होतं. आणि तशी मी मनाची तयारीही केली होती. तो तिच्या आयुष्याचा जोडीदार आहे. त्याला हे माहिती असणं गरजेचंच आहे. ही त्याची अस्वस्थता नाही आहे ग, हे काहीतरी वेगळंच आहे. मग आता कशाची एवढी बेचैनी आहे तुम्हाला? तेच तर कळत नाही ना. पण अलका, यावेळेस आपल्या बाबतीत काहीतरी घडणार असं वाटतंय. काय? आपल्या बाबतीत काय होणार आहे आता? तेच तर कळत नाही ना. पण जे घडणार आहे ना अलका, त्यामुळे आपली झोप उडू शकते, एवढं मात्र नक्की. आता कोणाला असेल? अहो आपली किरण तर आली नसेल ना? वेडीएस का अलका? तिचं ट्रेनिंग संपलंय का? ती कशी येईल? हो हो, आता मी बघतो. नको, तुम्ही जरा बसा शांतपणे, मी बघते. तुम्हाला भेटायला आले. जगन्नाथ तुम्हीच का? हो नमस्कार, मीच जगन्नाथ. सॉरी, मी ओळखलं नाही. काही काम होतं का? हो, काही द्यायचंय तुम्हाला. अच्छा, तुम्ही बसा की आधी. नाही, त्याची गरज नाही. जगन्नाथजी, आता जे घर राहणारच नाही ना, तर तिथे बसून काय करू आम्ही? म्हणजे काय बोलताय तुम्ही? ही नोटीस घ्या. ही कसली नोटीस आहे? तुमचं जे हे घर आहे ना, ते अनधिकृत आहे.
माझ्या डोक्यात काय विचार चालू होता माहिती का, आपण ना पहिलं मूल ना दत्तक घेऊया. सावली, लक्ष कुठे तुझं? त्यात पाणीच नाहीये. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. तेच विचारते मग, कुठे आहे लक्ष? काही झालंय का? नाही, काही झालं नाहीये. सारंग सर जसे वागतायत ना त्याचा विचार करते मी. काय झालं तुमच्यात? काही भांडण वगैरे झालंय का? चिडलाय का तुझ्यावर? नाही नाही, ते चिडले नाही आहेत, भांडणही नाही झालंय. पण ते ना हल्ली गप्पा असतात. कुठल्या तरी विचारात हरवल्यासारखे वाटतात. कंपनीत काय झालंय का? तू विचारलंस का त्याला? हो, मी खूप वेळा विचारलं, पण काहीच सांगत नाहीयेत. मी जेव्हा विचारते तेव्हा काही नाही असं उत्तर देतात. मला काहीच कळत नाहीये वहिनी. बरं, तू शांत हो. हे बघ, काही नसेल, डोक्यात कसले तरी विचार चालू असतील. तू अजिबात कसली शंका आणू नको. हो वहिनी, पण तरी मला काळजी वाटते. हो, नको काळजी करू. हवं तर मी बोलू का त्याच्याशी? नाही, नको. तशी गरज वाटली तर मी सांगेन तुम्हाला. नक्की सांगशील ना? आणि हे बघ, पुरुषांचं असंच असतं. त्यांना बोलायचं एक असतं, बोलतात काहीतरी भलतंच. आपण त्या गोष्टीचा टोकापर्यंत विचार करतो. आणि मला सांग, आतापर्यंत सगळं छान झालंय ना? तसंच पुढेही सगळं नीट होईल. नको काळजी करूस.